और न्यू एक्विरा पिंपलनेर टीम के लिए। पिछले मैच में कमाल की बल्लेबाजी रही थी पिंपलनेर की। कुल मिलाकर 63 रन 4 ओवर्स में बनाए थे उनके बल्लेबाजों ने। गति में हल्का सा परिवर्तन, लो फुल टॉस बनी, इस बार इनसाइड एज लगा और केवल एक ही रन। स्क्वायर लेग के या फिर मिड विकेट के ऊपर से एक बार फिर से लंबा हिट लेने की कोशिश जरूर की थी और वो लाजमी भी था क्योंकि फ्री हिट गेंद थी, कोई जोखिम नहीं था स्ट्रोक खेलने में। लेकिन चतुराई भरी गेंद महेंद्र कामनकर की वापसी करने के लिए जाने जाते हैं। पिछले मैच में भी पावर प्ले में उतना इफेक्टिव रहे नहीं थे, लेकिन उसके बाद अच्छी वापसी की थी और मैन ऑफ द मैच भी बने थे महेंद्र कामनकर। फुल लेंथ गेंद, कारपेट ड्राइव, वाइडिश मिड ऑफ की दिशा में फील्डर मौजूद है, एक ही रन लेने का अवसर वहां पर। खाता खुलता हुआ विजय गायकवाड़ का। विजय गायकवाड़ जो है वो एक तगड़े बल्लेबाज है और बहुत बड़े बड़े शॉट्स खेलने के लिए जाने जाते हैं। दूसरी तरफ ऋतिक मात्रे एक युवा खिलाड़ी है। अच्छा मिश्रण है टॉप ऑफ द ऑर्डर पिंपलनेर टीम के लिए। इस बार थोड़ा जल्दी खेल बैठे ऐसे लगा और अक्रॉस द लाइन खेलते वक्त थोड़ा ये रिस्क रहता ही है, गेंद बल्ले पर आएगी इसकी गारंटी नहीं होती है। बल्लेबाज को भी ये पता होता है और ख़ास तौर पर आपकी नज़रें यदि थोड़ी भी हट जाती है गेंद के ऊपर से तो फिर गेंद बल्ले पर लेना बहुत मुश्किल। रन संख्या 9 बिना किसी नुकसान के। ये सेकंड राउंड का मैच है। इसके बाद जयदुर्गा सुरई ए और एक्विरा मानकोली के बीच में बहुत बड़ा मैच। और ड्राइव कर दिया है सीधे बल्ले से, हेलीकॉप्टर उड़ाना चाहते थे। नॉन स्ट्राइकर से एंड पर विकेट पर जाकर टकराई थी गेंद, जिस वजह से बेल्स नीचे गिर गई है। अंपायर उसको ठीक ठाक करते हुए एक रन से स्कोर अब दोहरे अंकों में प्रवेश करता हुआ 10 रनों पर पहुंच चुका है। एक एक मैच जीता है दोनों ने, लेकिन ये मैच भी उतना ही इम्पोर्टेंट जितना पहला मैच था। ओ रिटर्न कैच का मौका ज़रूर, कोशिश बढ़िया, बहुत कुछ घटा इस गेंद पर। रनआउट का भी अवसर उत्पन्न हो रहा था। कमाल के खिलाड़ी है महेंद्र कामनकर। जैसे नंदू पाटिल को हमने देखा एक मैच में हाईवे दिवे टीम की ओर से, उन्होंने भी अपना 100% दिया था, वैसे महेंद्र कामनकर भी होल हार्टेड क्रिकेटर जिनको कहा जाता है, पूरे दिल से और पूरे मन से मैदान में रहते हैं। दिल दिमाग और पूरे शरीर के साथ आप कह सकते हो क्रिकेट में रहते हैं। शरीर के साथ तो हर कोई आता है, लेकिन कई खिलाड़ियों का मन जो है वो यहाँ वहाँ भटकता रहता है, यानी कि वो कॉन्सेंट्रेट नहीं कर पाते हैं मैदान में, जिससे गलतियाँ होने के ज़्यादा आसार होते हैं। लो फुल टॉस टर्न कर दिया है, बल्ले के जड़ से गेंद टकराई, डीप मिड विकेट मौजूद है, सिंगल मिलेगा इस गेंद पर। पहली गेंद नो बॉल, उस पर छक्का लगा, लेकिन उसके बाद अच्छी गेंदबाजी रही महेंद्र कामनकर की। हालांकि ये शुरुआत जो है वो पिंपलनेर टीम के लिए बहुत बढ़िया है। स्कोर 12 रन बिना किसी नुकसान के। समय का ख्याल रखना है प्लीज़, खिलाड़ियों से रिक्वेस्ट है। 4 ओवर्स जो है वो आपको 20 मिनट के भीतर ही पूरे करने हैं। इसके बाद के जो मैचेस है वो इस तरह से रहेंगे। एक्विरा मानकोली बनाम जयदुर्गा सुरई ए और उसके बाद श्री गणेश भरोडी बनाम शेलू माता वर्ल्ड। तो हर एक मैच यहाँ पर काफ़ी इंटरेस्टिंग होने वाला है ऐसे लगता है, जिस तरह की टीमें एक्शन में हैं। और ग्रामीण क्रिकेट एसोसिएशन में जो टीमें खेल रही है बहुत ही बैलेंस टीमें हैं, जिस वजह से GCA के जो टूर्नामेंट होते हैं वो देखने का एक अलग ही मज़ा होता है। और वैसे भी भिवंडी का ग्रामीण क्रिकेट काफ़ी पॉपुलर है। भिवंडी का ग्रामीण क्रिकेट हो, सिटी क्रिकेट हो या फिर 40+ क्रिकेट, क्वालिटी देखने को मिलती है। पावर प्ले का खेल समाप्त हो चुका है। नेवर लेकर गेंदबाज तैयार होते हुए, रोशन अब आक्रमण पर आते हुए। रोशन धीरज जो है वो विपक्षी टीम में है, जिन्होंने पिछले मैच में अच्छी गेंदबाजी की थी। तो पहले ओवर में 12 रन आए हैं। ठोस शुरुआत है यहाँ पर पिंपलनेर टीम की, और अब इस ओवर से शायद और ज़्यादा आक्रामक खेलने का प्रयास हो सकता है बल्लेबाजों का। थर्ड मैन फाइन लेग सर्कल के अंदर, एक बैकवर्ड ऑफ द पॉइंट सर्कल के अंदर, एक मिड विकेट। इस बार हेलीकॉप्टर उड़ाया है और बहुत खूब उड़ाया है, सुरक्षित लैंडिंग, 6 रन। यॉर्कर लेंथ गेंद जब आती है तो उसका
तोड़ यदि कोई स्ट्रोक है तो ये हेलीकॉप्टर है, या फिर जो स्कूप करते हैं बल्लेबाज, पैडल स्कूप करते हैं, रैम शॉट खेलते हैं, ये कुछ चुनिंदा स्ट्रोक है जिन पर आपको ज़्यादा रन्स मिलते हैं यॉर्कर लेंथ गेंदों पर। बहुत ही कमाल की टाइमिंग थी वहाँ पर ऋतिक की, उनका ये दूसरा छक्का। इस बार ऑफ स्टंप के बाहर की यॉर्कर, अच्छी गेंद, अच्छी वापसी। क्षमता है इस गेंदबाज के अंदर कि वो यॉर्कर डाल सकते हैं। पहली गेंद भी यॉर्कर का ही प्रयास था, लेकिन उतनी सटीक नहीं थी वो यॉर्कर लेंथ गेंद, जिसका फ़ायदा उठाया था, और बहुत ही बेहतरीन एग्जीक्यूशन था हेलीकॉप्टर स्ट्रोक का। लेकिन अगली गेंद अच्छी रही। रोशन एक बार फिर से दाहिने हाथ से ओवर द विकेट। इस बार शॉर्ट ऑफ लेंथ गेंद ऑफ स्टंप के काफ़ी बाहर थी, लेकिन अंपायर के मुताबिक ये लाइन के अंदर थी और बल्लेबाज जगह से ही बल्ला चला रहे थे वहाँ पर। पहले शायद वो ऑफ साइड में भी खेलने के बारे में सोच रहे थे, फिर पुल करने की कोशिश, थोड़े दुविधा में ज़रूर थे, और ये भी मन में चल रहा था कि कहीं वाइड तो नहीं है, लेकिन वाइड नहीं थी गेंद। एक और डॉट बॉल की यहाँ पर समाप्ति। जिस तरह से महेंद्र कामणकर का ओवर था, कुछ उसी अंदाज में शुरुआत, पहली गेंद पर छक्का, लेकिन उसके बाद वापसी। डॉट बॉल से दबाव ज़रूर बनता है बल्लेबाजों पर जब 4-4 ओवर्स का मैच होता है। 40 या 50 ओवर का मैच हो तो 2-4 डॉट बॉल से कुछ ज़्यादा फर्क बल्लेबाज को नहीं पड़ता है, लेकिन यहाँ पर एक एक गेंद कीमती होती है। अगले मैच के टॉस के लिए सुरई टीम की कैप्टन आपको आना है। और इस बार मौका था, बल्ला लगा नहीं पाए, लेकिन अतिरिक्त रन मिलेगा। नो बॉल का इशारा। बीमर, और ये दूसरी बीमर है इस पारी की। मैच की शुरुआत भी बीमर गेंद से हुई थी। खुद के पैर पर कुल्हाड़ी मारने के बराबर है गेंदबाज के लिए। पिछली 2 गेंदें डॉट आई थी, दबाव थोड़ा सा बनाया था बल्लेबाज ऋतिक पर, लेकिन अब फिर से एक अच्छा मौका है ऋतिक के पास हाथ खोलने का। स्कोर 19 रन बगैर नुकसान के न्यू एक्विरा पिंपलनेर। फ्री हिट और फुल टॉस है, बहुत ही करारा कवर ड्राइव, लेकिन प्रोटेक्शन है पीछे, गैप में नहीं खेल पाए। निराश अपने आप से बल्लेबाज। फ्री हिट गेंद, वो भी फुल टॉस। गैप में खेलना चाहते थे लेकिन खेल नहीं पाए। गैप में खेलते तो बाउंड्री ज़रूर प्राप्त कर सकते थे। ज़्यादा तेज़ गति से भी ये गेंद की गई थी रोशन पाटिल द्वारा। अगली गेंद का सामना करेंगे विजय गायकवाड़। लो फुल टॉस, इस बार फ्रंट फुट पर आकर गैप में खेल दिया है, डीप एक्स्ट्रा कवर जोन में, लेकिन कमाल की फील्डिंग वहाँ पर। अच्छा पूर्वानुमान डीप कवर के खिलाड़ी का, और महज 1 रन पर सीमित रखा है बैट्समैन को। जिस तरह से स्ट्रोक खेला गया था, ऐसे लगा था कि शायद कम से कम 2 रन तो ले जाएंगे बल्लेबाज, लेकिन वहाँ पर जो फील्डर है सुनील, उनकी तारीफ करनी होगी। बहुत पहले ही उन्होंने अपनी दाहिनी तरफ दौड़ना शुरू कर दिया था, उसका फ़ायदा भी हुआ। रन संख्या 21। और एक और बीमर गेंद, इस बार हवा में उछाल दिया है। कैच तो नहीं कर पाए हैं खिलाड़ी, बाउंड्री अब जाकर बचाई है उन्होंने, लेकिन तब तक 2 रन लेने का मौका था जब तक गेंद को लौटाते बॉलर के पास। एक और बीमर गेंद इस ओवर की, ये दूसरी बीमर गेंद। एक तो रिव्यू भी नहीं है, पहली गेंद पर रिव्यू यहाँ पर यूज़ किया गया था, जो कि अनसक्सेसफुल रहा था जॉयल पिंपलास की ओर से। तो अब रिव्यू मिलेगा नहीं। 2 बीमर गेंदें एक ही ओवर में, और अंपायर ने बता दिया है कि अब आप ये ओवर पूरा नहीं कर सकते हो। रोशन बहुत निराश है, दोनों घुटनों पर उन्होंने अपने हाथ रख दिए और निराशा स्पष्ट रूप से उनके चेहरे पर झलकती हुई। फ्री हिट गेंद रहेगी अगली वाली, और उसको डालने के लिए एक नए गेंदबाज आएंगे। स्कोर हुआ है 24 रन, कोई भी विकेट नहीं गिरा है। तो ये एक बड़ी समस्या रही है कि अभी तक विकेट नहीं मिला है जॉयल पिंपलास को, और इस ओवर के बाद भी और 2 ओवर्स का खेल बाकी है पारी में। तो एक बार फिर ओवर में, और अब रोशन मस्की यहाँ पर करे। ऋतिक के पास है स्ट्राइक, ज़्यादा स्ट्राइक भी ऋतिक को मिला है इस पारी में, और पिछले मैच में भी विजय को ज़्यादा स्ट्राइक नहीं मिला था, लेकिन जब भी स्ट्राइक उनको मिल रहा था वो बड़े हिट्स लगा रहे थे। 5 ही गेंदें खेली थी और 21 रनों की शानदार पारी खेली थी विजय गायकवाड़ ने। फ्री हिट पर क्या आएगा, एक बड़ा हिट। बढ़िया गेंद कट होकर हल्की सी बाहर निकली, बैट्समैन को बीट किया। हेलीकॉप्टर उड़ाना चाहते थे लेकिन चूक गए।
ओवर समाप्त हुआ इसके साथ ही 2 ओवर के 7 रन संख्या। कौन किसको पानी पिलाएगा, ये भी तो बहुत बड़ा सवाल है। अगले मैच विजय गायकवाड़, जिस तरह से वो शॉट्स खेलते हैं ऐसे लगता है कि बल्ला नहीं हथौड़ा है उनके हाथ में। सचिन गायकवाड़ भी उसी तरह के खिलाड़ी, काफ़ी तगड़े बल्लेबाज है पिंपल नेर के पास। स्विंग कर दिया ऑन साइड में, बेहतरीन स्ट्रोक दी, सीधे दर्शक दीर्घा में गेंद, 6 रन। ये बल्लेबाज ऐसे है कि इनके लिए किसी भी मैदान की बाउंड्री लंबी नहीं है, किसी भी मैदान पर छक्का जड़ सकते हैं। ताकत है उनके पास और ताकत के साथ साथ टाइमिंग का भी अच्छा इस्तेमाल कर रहे हैं। बल्ले की बीचों बीच लेकर तान दिया था स्कोर ऑफ द विकेट ऑन साइड में 6 रनों के लिए। स्कोर उछलता हुआ 30 रनों पर पहुंच चुका है। पिंपलनेर और पिंपलास के बीच में ये मैच, अड़ोस पड़ोस की लड़ाई, और अड़ोस पड़ोस की लड़ाई या तो बहुत ही ज़बरदस्त रहती है। इस बार शायद मिडल नहीं कर पाए हैं, लेकिन मिसफील्ड हुआ है डीप में, अच्छी रिकवरी, दूसरा रन नहीं लेने दिया वहाँ पर फील्डर ने। स्कोर अब 31। बल्लेबाजों की कोशिश यही है कि 60 के आसपास टोटल खड़ा कर दिया जाए, क्योंकि सामने वाली टीम के पास भी अच्छी बल्लेबाजी है। जॉयल पिंपलास के पास रमाकांत महेंद्र अच्छे फॉर्म में भी है। जल्दी खेल बेटे। धीमी गति की गेंदें ज़्यादातर कारगर साबित हुए हैं, सुबह से हम देख रहे हैं। इस तरह से बल्लेबाज ज़्यादा बीट होते रहे हैं जब चतुराई से गेंदबाजों ने स्लोवर वन का इस्तेमाल किया है। हल्का झन्नाटेदार सिक्सर। बहुत ही उम्दा बैटिंग करते हुए, एक शानदार पारी खेलते हुए ऋतिक मात्रे अपनी टीम के लिए 24 पर पहुंच चुके हैं और टीम का स्कोर 37 रनों पर पहुंच चुका है, जबकि ये तीसरे ओवर का खेल प्रगति पर है। आने वाले बल्लेबाज भी, जैसे मैंने जिक्र किया कि सचिन गायकवाड़ इस टीम के पास है, जो किसी भी परिस्थितियों के मोहताज नहीं रहते हैं, बड़े ही खतरनाक बल्लेबाज है। लेकिन फिलहाल प्रारंभिक बल्लेबाजी ज़बरदस्त पारियाँ खेल रहे। इस बार हेलीकॉप्टर की कोशिश पैर पर लगी, अच्छा क्षेत्ररक्षण फॉलो थ्रू में अपने बाई तरफ बढ़ते हुए गेंद को रोका वहाँ पर अभिषेक ने, लेकिन तब तक 1 रन लेग बाइस के जरिए रन संख्या अब 38 पर पहुंच चुकी है। सुरई टीम के कैप्टन आपको मंच की तरफ आना है। अगले मैच की भी प्रतीक्षा दर्शक कर रहे हैं, क्योंकि और 2 बेहतरीन टीमें आपस में टकराने वाली हैं। अच्छी गेंद, फुल लेंथ रखा था, इस बार बल्ले के थोड़े अंदर लगे है। मिड विकेट के खिलाड़ी इससे पहले कि फील्ड करते अपनी दाई तरफ जाते हुए सिंगल इस अंतिम गेंद पर। 3 ओवर का खेल यहाँ पर पूरा होता हुआ। टॉस हारने के बाद पहले बैटिंग कर रही है न्यू एक्विरा पिंपलनेर। अच्छी स्थिति में है ये टीम। स्कोर 39 बिना किसी नुकसान के, यानी कि ठीक 13 रन प्रति ओवर के हिसाब से रन्स बनाए जा रहे हैं।
पारी को अच्छे से पेश किया जा रहा है। पहले ओवर में 12 रन, दूसरे ओवर में भी 12 रन आए और तीसरे ओवर में 15 रन बल्लेबाजों ने बनाए। एक बेहतरीन पार्टनरशिप पहले विकेट के लिए। विजय गायकवाड़ का जहाँ तक सवाल है, उन्होंने एक छक्का जड़ा है 11 पर बैटिंग करते हुए। 6 गेंदों का सामना किया है और ख़ास बात यह रही कि कोई डॉट बॉल नहीं खेल रहे हैं। ऋतिक ने ज़रूर कुछ डॉट गेंदें खेली है, लेकिन उन्होंने कुछ बड़े शॉट्स भी खेले। 3 छक्के उनके बल्ले से निकले हैं और यहाँ पर यदि 50 के भीतर रोकने में कामयाब हो जाते हैं पिंपलास के गेंदबाज, तो भी थोड़ी सी संतुष्टि रहेगी उनके लिए। थोड़ा सा मोमेंटम इस मैच में उनकी तरफ शिफ्ट हो सकता है। जब वे बल्लेबाजी के लिए आएंगे तो वही कोशिश रहेगी अंतिम गेंदबाज की कि इस आखिरी ओवर में 10 से कम रन ही खर्च किए जाए। लेकिन उतना आसान होने वाला नहीं है, क्योंकि दोनों भी सेट बल्लेबाज है क्रीज पर। आंखें पूरी तरह से जम चुकी है। 5 खिलाड़ी बाउंड्री पर। नियमों के अनुसार नॉन पावर प्ले ओवर्स में आपको 4 खिलाड़ी सर्कल के अंदर रखने कंपलसरी है, विकेट कीपर और बॉलर के अलावा। रमाकांत के हाथ में है गेंद, इनके पास अनुभव की तो कोई कमी नहीं है और ज़रूर मिश्रण करना जानते हैं अपनी गेंदों में। ओवर की पहली गेंद फुल टॉस, मिस हिट। गेंद के नीचे फील्डर मौजूद है और कोई गलती नहीं, विकेट का पतन। लेकिन तुरंत रिव्यू की मांग की है विजय गायकवाड़ ने। तो ये देखना अभी इंटरेस्टिंग होगा। यहाँ पर कैच तो लपका गया है, ऑन फील्ड अंपायर का फैसला है फेयर डिलीवरी, लेकिन तीसरे अंपायर की मदद ली गई है। देखना है तीसरे अंपायर का क्या निर्णय आता है। दिलों की धड़कनें तेज कर देने वाला एक क्षण कहा जा सकता है। और थर्ड अंपायर का निर्णय नो बॉल। रिव्यू सक्सेसफुल हुआ। पिंपलनेर टीम का सही यहां पर रिव्यू लिया गया विजय गायकवाड़ द्वारा, और उनको पता भी चल गया था जिस तरह से उन्होंने वो स्ट्रोक खेला था। हाइट जो थी गेंद में अबव वेस्ट था, ये फुल टॉस थी, जिस वजह से ही वो टाइम नहीं कर पाए थे अपने शॉट को। 1 रन पूरा किया गया था इस गेंद पर, तो कुल मिलाकर 2 रन मिलेंगे। और ये नो बॉल की और बीमर की क्या बीमारी लग गई है जॉयल पिंपलास के गेंदबाजों को। चौथी बीमर गेंद इस पारी में। महेंद्र कामनकर ने शुरुआत की थी बीमर से, उसके बाद रोशन ने 2 बीमर गेंदें की और अब रमाकांत के ओवर की भी बीमर से शुरुआत। और फ्रीड जो मिल रहे हैं वो ऋतिक को ही मिल रहे हैं। इस बार फायदा भी उठाएंगे। स्ट्रेट डाउन द ग्राउंड, बिल्कुल तीर की तरह सीधा छक्का। रमाकांत ऐसी गेंदों से कैसे कर सकते हैं बल्लेबाजों को शांत। फुल टॉस पर फुल टॉस डाल रहे हैं और क्या क्लीन स्ट्राइक था। बल्ले पर जैसे गेंद लगी थी उस पर छाप पड़ चुकी थी। 6 रनों की स्कोर उछलता हुआ पिंपलनेर का 47। एक क्लोज इन फील्डर ऑफ साइड में। इस बार देखना है बैट से है या नहीं। सिंगल जरूर यहाँ पर, और 2 की कोशिश हो रही है, खतरनाक साबित हो सकता है। मौका बना रन आउट का और उसको बना लिया है विकेट कीपर महेंद्र ने। बैट्समैन आउट, लेग बाइस का भी इशारा। लाजवाब बल्लेबाजी करने के बाद पेविलियन में लौटे हैं ऋतिक म्हात्रे, जिन्होंने 30 रन बनाए अपनी टीम के लिए, जिसमें 4 बहुत ही बेहतरीन छक्के जड़े और 16 गेंदों का कुल मिलाकर सामना किया। ज़रूर स्ट्राइक भी उनको ज़्यादा मिल रहा था और अच्छे खासे रन्स भी बनाए। 48 पर गिरा है पहला विकेट। नए बैट्समैन सचिन गायकवाड़
सिद्दीक भाभी हमेशा कहते हैं कि ये जो सचिन गायकवाड़ है, इनके सामने ना हवा काम करती है ना दवा काम करती है, क्योंकि हवा के विरुद्ध भी बड़े बड़े छक्के लगाने में माहिर रहे ये बल्लेबाज। केवल 4 गेंदों का खेल पारी में शेष। फुल टॉस है, बल्ले के बीचों बीच नहीं ले पाए, छक्का मिस किया मेरे ख्याल से बैट्समैन ने, और फिर से रनआउट का अवसर था। इस बार बहुत दिशाहीन थ्रो, और जहां पर 1 रन मिलना चाहिए था वहां पर 2 रन लेने में कामयाब सचिन गायकवाड़, और इसके साथ ही 50 रन भी पूरे हुए न्यू एक्विरा पिंपल ने टीम के। ये माइलस्टोन कहा जा सकता है 4 ओवर्स के मैचेस में। हालांकि ये मैदान जो है यहाँ पर काफ़ी बड़े बड़े स्कोर्स बनते हैं और चेस भी हो सकते हैं। इस बार बैकफुट पर जाकर निकाल दिया है। ओह व्हाट अ शॉट, फ्लैट 6, लाजवाब स्ट्रोक। कवर पॉइंट की दिशा में डीप में खिलाड़ी भी थे वहां पर डीप कवर में, लेकिन उनके पहुंच से बाहर थी गेंद, उनसे दूर खेला था, और बहुत ही फ्लैट 6, जबरदस्त स्ट्रोक। यही खासियत है सचिन गायकवाड़ की बल्लेबाजी की, ताकत है उनके पास, और ताकत के बलबूते पर बहुत बड़े बड़े शॉट्स खेलते हैं। इस बार हालांकि टाइमिंग कुछ खास नहीं, 1 रन मिला है, 2 की कोशिश यहाँ पर। ओह क्या गलती होगी, जी हाँ, और अब भुगतो, भागो रे भागो, भाग मिल्खा भाग। ये बाउंड्री की तरफ जा रही है, क्या चल रहा है। फुटबॉल भी खेलने की कोशिश हुई, अंपायर की तरफ सबका ध्यान है कि कितने रन्स मिलेंगे। 4 5 6, कितने, 6 रन इस गेंद पर। बड़ा ही नाटकीय क्रिकेट है, स्लॉपी क्रिकेट मैं समझता हूँ यहाँ पर जॉयल पिंपलास की ओर से। 1 ही रन तो था उस गेंद पर, लेकिन महेंद्र कामनकर से हुई गलती। ये गलतियाँ बहुत भारी पड़ सकती है, एक एक गेंद महत्वपूर्ण होती है, एक एक रन महत्वपूर्ण होता है। ऐसे में आपने यहाँ पर 5 अतिरिक्त रन दे दिए है, ये सारे रन्स बल्लेबाज सचिन के खाते में जाएंगे। स्कोर 62, और फिर से स्लैश कर दिया है डीप पॉइंट की दिशा में, नहीं रुकेगी गेंद, 4 रन मिलेंगे। अंतिम गेंद थी पारी की, और बहुत ही शानदार तरीके से पारी का खात्मा किया है सचिन गायकवाड़ ने, तूफानी अंदाज में बैटिंग पिंपलनेर टीम के बल्लेबाजों द्वारा, और कुल मिलाकर रन बने हैं 66। 67 रनों का बहुत बड़ा पहाड़नुमा स्कोर बनाना होगा इस मैच को जीतने के लिए 4 ओवर्स में जॉयल पिंपलास को। 67 इज द टार्गेट। थँक्यू डीजे, थँक्यू। आपण लगेच टॉसकडे वळणार आहोत। सुरई टीमचे कॅप्टन, आपण टॉससाठी टॉस बॉक्समध्ये त्वरित पोहोचायचं आहे। पहिल्या फेरीतील सामना असेल, 2 बलाढ्य संघादरम्यानची लढत असणार आहे। योगेश चौधरी यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत। संघ असणार आहेत जयदुर्गा सुरई आणि एकविरा मांडकोली। सुरई टीमचे कॅप्टन कॉल देतील। छापा असा कॉल आहे, 4-4 षटकांची मॅच असेल, छापा झालेला आहे, तर टॉस या ठिकाणी सुरई टीमच्या कॅप्टनने जिंकलाय। आपण इकडे यायचं आहे जरा। काय निर्णय असणार आहे आणि किती एक्साइटेड आहात तुम्ही या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी? आम्ही क्षेत्ररक्षण करू आणि इथे खेळायला मजा येते। 4-4 षटकांची मॅच आहे, समोर मांडकोलीसारखा एक बलाढ्य संघ आहे। कशा दृष्टीने त्या टीमकडे पाहता आणि किती स्कोरपर्यंत जास्तीत जास्त कमीत कमी त्यांना थांबवण्याचा तुमचा प्रयत्न असेल? आम्ही त्यांना पोटीच्या अंदर रोखण्याचा प्रयत्न करू। सुरई टीमनं खूप चांगली कामगिरी केली होती पहिल्या स्पर्धेमध्ये, तर ह्या स्पर्धेमध्ये जो संघ तुम्ही उतरवणार आहात त्याच्यामध्ये काही चेंजेस असतील की तोच संघ असेल? काय नाही, तोच संघ असणार आहे।
सेम टीम असणार. थँक्यू सो मच. आपल्याला हार्दिक शुभेच्छा देतोय. तकदीर माळी माझ्यासोबत या ठिकाणी जोडले गेलेले आहेत. माणकोली टीमचे कॅप्टन, एक सिनियर खेळाडू. विशेषतः तुमच्या टीममधून आम्ही पाहतोय की मागच्या 2 ते 3 सत्रांमध्ये जे युवा खेळाडू आलेले आहेत त्यांनी चांगली कामगिरी केलेली आहे. तर किती ते महत्त्वाचे वाटतात तुम्हाला तुमचे ते युवा खेळाडू? आता माझ्या टीममध्ये आणखी 2-3 नवीन प्लेयर आहेत. त्या प्लेयरांना यशपाल माली हा पुढे नेतो. निश्चितच. फक्त यशपाल दादा नाही तर तुम्ही देखील चांगलं मार्गदर्शन करता. मात्र तुम्ही ते बोलून दाखवत नाहीत. या मॅचमध्ये तुम्हाला प्रथम बॅटिंग करायची आहे. जो चालू सामना आहे त्यामध्ये 60+ धावसंख्या झाली आहे. तर तुमचा देखील तसाच काहीसा प्रयत्न असेल का? आम्ही जास्तीत जास्त रन काढण्याचा प्रयत्न करू. समोरची टीम पण चांगली आहे, त्यांना मोठा टार्गेट काढून. थँक्यू सो मच. आपल्याला देखील खूप खूप शुभेच्छा देतो या मॅचसाठी. तर टॉसमधून समाचार असा आहे की जयदुर्गा सुरई ए संघानं टॉस जिंकला. त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आपण जाऊयात चालू असलेल्या मॅचकडे. थेट बॉक्समध्ये वळूयात आणि ऐकूयात विशाल पाटील यांचा सुमधुर आवाज. थँक्यू सो मच अजयजी गरज सर. टीम मानकोलीचे कॅप्टन, आपण ऑर्गनायझेशन कमिटीशी संपर्क साधायचा आहे. जाऊया मागच्या दिशेने. तब्बल पहिलं सत्र आपण बघितलं, भरपूर चांगली बॅटिंग राहिली. ऋतिक म्हात्रे असो, विजय गायकवाड असो आणि ॲट दी एंड सचिन गायकवाडने देखील भरपूर चांगली बॅटिंग केली. त्याच्या बॅटमधून देखील 2 षटकार, 1 चौकार आला. तब्बल पहिल्या सत्रामध्ये जर आपण बघितलं गेलं तर रन्स तब्बल बनल्या 66 आणि 67चा एक मित्र म्हणेन भरपूर चांगला टार्गेट इथनं टीम पिंपलनेरने सेट केला अगेन्स्ट टीम पिंपलास. दोन्ही अगदी विचार केला तर दोन्ही संघ अगदी जवळचे आहेत आणि एकमेकाला मित्र म्हणेन भरपूर चांगले ओळखतात देखील. आणि त्याचप्रमाणे मी म्हणेल म्हणून ही मॅच आपल्याला भरपूर चांगली पाहायला मिळू शकते. टीम पिंपलासकडे देखील भरपूर चांगली बॅटिंग लाईनअप आहे. जर आपण विचार केला रमाकांत असो, त्यानंतर महेंद्र कामनकर सारखा एक दिग्गज खेळाडू या टीमकडे आहे. मॅच सुरू होतीये. पहिल्या षटकामध्ये इथनं ऋतिक मात्र आपल्याला बॉलिंग मार्कवरती पाहायला मिळतील. अगदी फलंदाजी करत असताना भरपूर चांगली बॅटिंग त्यांनी केली. तब्बल 30 धावेंची एक भरपूर चांगली खेळी आपल्या टीमसाठी साकारली. सो बेस्ट ऑफ लक बोथ द टीम्स. मॅच सुरू होतीये. पहिला बॉल स्ट्रायकर एंडला महेंद्र कामनकर. पहिल्याच बॉल शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी, पुल केलाय. फिल्डर इथनं प्रयत्न तर करतील बट फिल्डरला देखील बीट करून बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पहिल्याच बॉलवरती इथनं महेंद्र कामनकरनी केली आहे सुरुवात. 4 धावा. आणि एक गोष्टीचा नक्कीच विचार टीम पिंपलनेरने देखील करायचा आहे, कारण 66 बनवल्यात बट इथनं तर 67 डिफेंड देखील करायचे आहेत. क्रिकेटच्या पतलावरती बघा तुम्ही तिन्ही डिपार्टमेंटमध्ये चांगला खेळ केला पाहिजे. फिल्डिंग, बॉलिंग, बॅटिंग. आणि इथनं प्रथमतः फलंदाजी भरपूर चांगली झाली बट आता इथनं बॉलिंगमध्ये देखील तितकाच चांगला खेळ टीम पिंपलनेरला इथनं दाखवायचा आहे. पुढचा बॉल आणि इथनं देखील पूल करायचा होता बट यावेळेस बाताम बॉलचा फारसा कनेक्शन नाही आहे. इनफिल्डमध्ये बॉल जातोय तोपर्यंत जर आपण विचार केला तर हा डॉट बॉल असेल. पहिल्या बॉलवरती चौकार आला बट त्यानंतर इथनं ऋतिक मात्र देखील त्याच्यामध्ये असलेला स्किल इथनं दाखवतोय. याच गोलंदाजीची गरज आहे. जर आपण विचार केला तर महेंद्र कामनकरची विकेट जर मी म्हणेन अगदी लवकर टीम पिंपलनेरने काढली तर इथनं ते आपल्याला विजयाच्या दिशेने वाटचाल करताना दिसेल. कारण विचार केला महेंद्रचा तर अगदी मी म्हणेन भरपूर वर्षांपासून टीम पिंपलासाठी भरपूर चांगला खेळ करतो. इथनं डान्सिंग डाऊन द ट्रॅक ऑन साईडला खेचून मारलेला फटका. एफर्ट तर भरपूर चांगला राहिला बट इथनं फिल्डर फक्त पाहतच राहतील. पहिला धमाका या इनिंगचा बॅट्समन महेंद्र कामनकरच्या बॅटमधनं षटकार. प्रयत्नांची परिकाष्ठा इथनं नक्कीच होणार आहे.
टीम पिंपलास देखील सहजासहजी हार मानणार नाही आहे, कारण विचार केला टेनिस बॉल क्रिकेटमध्ये प्रत्येकी सामना आपण जर बघितलं गेलं, ग्रामीण क्रिकेट नॉकआउट मॅच असते, प्रत्येक मॅचमध्ये डू और डाय सिच्युएशन असते. जिंकाल तर पुढे जाल, हरले तर स्पर्धेला टाटा बाय बाय करावं लागतं. सो त्या अनुषंगाने प्रत्येक मॅचमध्ये एफर्ट्स टाकणं गरजेचं आहे. आणि या मॅचमध्ये सध्याच्या घडीला ज्या प्रकारची सुरुवातीची गरज होती ती सुरुवात इथं मैदानाच्या आतमध्ये महेंद्र कामनकर देतोय. पुढचा बॉल इथं देखील स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. इथं डायरेक्ट हिटची आवश्यकता होती. इथं महेंद्र कामनकरने जवळ इथं आशा सोडून दिली होती. जर डायरेक्ट हिट लागला असता तर इथं पहिली विकेट नक्कीच मिळाली असती. नशिबाची साथ आहे, नशिबाची साथ आहे, बट इथनं ही नशिबाची साथ टीम पिंपलासला विजयाच्या दिशेने घेऊन जाईल का? कारण अजूनपर्यंत विचार केला पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 10 धाबा आल्यात. रिक्वायर्डचा विचार केला तर 15 रनपेक्षा देखील जास्त बनवायचे आहेत प्रति षटकामध्ये. पुढचा बॉल इथनं ऑन साईडला ओढ शॉट, हा बॉल देखील चाललाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे, लॉंग बिग वे षटकार. च्या पदलावरती भरपूर साऱ्या गोष्टींची चर्चा जर विचार केला इतिहासामध्ये झाली की क्रिकेटमध्ये इथनं कोणता खेळाडू डबल 100 बनवेल का, हा सर्वात मोठा प्रश्न जर आपण विचार केला तर जुन्या कालामध्ये होता. बट त्या प्रश्नाचं उत्तर दिलं अर्थातच सचिन तेंडुलकर सरांनी तब्बल 2010 मध्ये डबल 100 बनवला. त्यानंतर आपला भरपूर सारे डबल 100 बनताना दिसले. बट त्यानंतर आपण टेनिस बॉल क्रिकेटचा विचार केला तर अगोदर 40 धावा 4 ओव्हरमध्ये सेव्ह होत्या. पण त्यानंतर 40 धावा चेस झाल्यानंतर आपण पाहतो की आजच्या मॉडर्न डे क्रिकेटमध्ये तुम्ही 60 बनवा, 70 बनवा, 80 बनवा, त्या देखील कधी कधी सेव्ह नसतात. आणि त्याचं चित्र मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला सध्याच्या घडीला पाहायला मिळतोय. महेंद्र कामनकर काउंटर अटॅक करतो, आणखीन एक ऑन साईडला त्याच दिशेने फिल्डरसाठी चेस भरपूर मोठी आहे. पण यावेळेस देखील फिल्डरला बीट करून हा बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. काय सुरुवात केली आहे अगदी टीम पिंपलनेरला पहिल्या षटकामध्ये बॅकफुटला ढकलून दिलं महेंद्र कामनकरने. आफ्टर फर्स्ट ओव्हर स्कोर कार्ड जर आपण बघितला तर 20 धावा धावफलकावरती. टीम जॉनमान क्रिकेट संघ सरवली, डीवाय फाउंडेशन आणि काशीनाथ फाउंडेशन आयोजित सरपंच चषक 2022 चे भव्य दिव्य पर्व आहेत. तब्बल 4 दिवसीय स्पर्धा. पहिला दिवस आजचा आपण अनुभवतो. सकाळच्या सत्रापासून भरपूर चांगलं क्रिकेट दरम्यान आपण या स्पर्धेमध्ये एन्जॉय केलं. आणि सध्याच्या घडीला जो सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे, मी उल्लेख केला होता की क्लोज इन्काउंटर फाईट शेवटच्या चरणापर्यंत या सामन्यामध्ये नक्कीच पाहायला मिळेल. कारण अपोनंट टीम देखील जर विचार केला तर एक स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप टीम पिंपलासकडे देखील आहे. त्याचं उत्तर पहिल्या ओव्हरमध्ये महेंद्रने नक्कीच दिलं. तब्बल 20 धावा बनवल्या गेल्या अगेन्स्ट ऋतिक मात्रे. चला प्लीज थोडं फास्ट केला टीम पिंपलनेर. मित्रांनो सकाळी असू द्या, अजून देखील विचार केला तर फर्स्ट राऊंडच्या आणखीन 2 मॅचेस बाकी आहेत. त्यानंतर देखील भरपूर साऱ्या मॅचेस आम्हाला आजच्या दिवसामध्ये कव्हर करायच्या आहेत. सो प्लीज थोडं फास्ट केला. आता प्रश्न निर्माण झालेत. आता नयन पाटील आपल्याला दुसऱ्या षटकामध्ये बॉलिंग मार्कवरती पाहायला मिळतं. अगदी या खेळाडूने देखील ज्युनियर क्रिकेटमध्ये जर आपण बघितलं तर भरपूर चांगला खेळ सातत्याने दाखवतो. पण आता गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल. पहिलाच बॉल इथनं ओव्हर पिच बॉल, लॉफ्टेड फटका आहे. फिल्डर उपस्थित, ज्या विकेटची गरज होती तो विकेट दरम्यान इथनं काढला गेलाय. गोलंदाज नयन पाटीलच्या माध्यमातून लागणार हा पहिला झटका टीम पिंपलासला. झाल्यात हाफ वे मार्क. कारण आता जर विचार केला तर 37 धावेची गरज आहे येणाऱ्या तब्बल 15 बॉलमध्ये. इथनं मिस टायमिंग आहे, विकेटची चाहूल लागली गेली होती. फिल्डर उपस्थित आहेत आणि कॅच ड्रॉप. इथनं सातत्याने चुका होत आहेत मैदानाच्या आतमध्ये.
कारण जर आपण बघितलं गेलं तर इथनं एक चौकार आला, षटकार आला, बट विकेटची संधी देखील निर्माण केली गेली होती. ही कॅच पकडणं अगदी गरजेचं होतं. कारण जर आपण विचार केला फलंदाज अक्षयच्या बॅटमध्ये एक चौकार एक षटकार आलाय आणि त्यानंतर जर या चरणावरती ही जी संधी निर्माण झाली होती, ही संधी पकडणं गरजेचं होतं, कॅच पकडणं गरजेचं होतं. आता प्रत्येकी खेळाडूच्या चेहऱ्यावरती तुम्हाला एकच प्रश्न दिसेल, कॅच महत्त्वाची होती. ही कॅच आता इथनं किती माग ठरेल. कारण विचार केला तर जेव्हा एखादा फलंदाज, आपण भरपूरदा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील बघितलंय की एखादा फलंदाज जेव्हा चांगली बॅटिंग करत असतो, तो जेव्हा एखादी अपॉर्च्युनिटी विकेट घेण्याची देतो, ती कलेक्ट करणं गरजेचं आहे. इथनं देखील भरपूर चांगली डिलिव्हरी. नयन पाटीलचं आपण कौतुक करू. लास्ट बॉलवरती कॅच ड्रॉप झाली, बट त्यानंतर सुद्धा हा गोलंदाज आपल्या संघासाठी प्रयत्न करतोय. कारण माहिती आहे नॉकआउट मॅच आहे, जिंकणं गरजेचं आहे. कारण प्रत्येकी संघ फक्त एकच, मी तर म्हणेन, उद्देश घेऊन या स्पर्धेमध्ये उतरतोय की आपल्याला या स्पर्धेमध्ये भरपूर चांगलं परफॉर्मन्स करायचं आहे, आपल्याला या सरपंच चषकावरती आपलं नाव करायचं आहे. याच्यासाठी इथनं मेहनत केली जाते आणि सध्याच्या घडीला त्याच गोष्टीसाठी संघर्ष होतोय. इथं नक्कीच अंपायरसाठी आपण नक्कीच वेट करू आणि अंपायरचा इशारा जर आपण विचार केला तर इट्स व्हाईट बॉल. बघा, अंपायरसोबत तुम्ही प्लीज आर्ग्युमेंट नका करू. अंपायरचा जो डिसिजन आहे तो फायनल असणार आहे. वेल क्वालिफाईड अंपायर आम्ही या नक्कीच स्पर्धेमध्ये पाहतो अर्थातच. सो प्लीज टीम पिंपलनेर सहकार्य करा मित्रांनो. कारण अगदी विचार केला तर मॅच दोन्ही टीमसाठी महत्त्वाची आहे. ही एक्स्ट्रा रन धावफलक या एक्स्ट्रा रनच्या मदतीने तब्बल 33 वरती जाऊन पोहोचला. अजून देखील विचार केला तर हा सामना जिंकण्यासाठी 34 धावेंची गरज असेल. पुढचा बॉल नयन पाटील ओव्हर द विकेट. स्ट्रायकर एंडला अक्षय असतील. अक्षयसाठी हा फुलटॉस बॉल, स्लॉक स्विचचा फटका आहे. मिस्टायमिंग. सचिन गायकवाड खाली आणि आणखीन एक मिस्टेक. एक्झॅक्टली टीम पिंपलनेर सोबत काय घडतंय हा देखील आता प्रश्न निर्माण होतो. कारण विचार केला तर सचिन गायकवाड अगदी एक सेफ फिल्डर आहेत, भरपूर चांगले फिल्डर आहेत, पण त्यांच्या माध्यमातून देखील मिस्टेक होतीये. प्रेशरमध्ये चांगला चांगला खेळाडू इथनं खराब खेळ करू शकतोय, याचा एक्झाम्पल सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. हरकत नाहीये. तब्बल 2 षटकांच्या समाप्तीनंतर रन्स तब्बल आपण बघितलं गेलं तर धावफलकावरती आहेत 35 आणि येणारे 12 बॉल शिल्लक असतील आणि मॅच जिंकण्यासाठी अजून देखील 32 धावेंची गरज. अजून देखील मी म्हणेन मॅच बॅलन्स आहे. कारण मैदानाच्या आतमध्ये महेंद्र कामनकर आहेत, त्याच्या समेत अक्षय देखील तितकी चांगली बॅटिंग करतं. येणाऱ्या 2 षटकामध्ये जर आपण विचार केला तर इथनं मॅच आपल्याला भरपूर चांगली पाहायला मिळू शकते. 12 बॉल 32चं इक्वेशन जर विचार केला तर रिक्वायर्ड तब्बल 16चा आहे. प्रति षटकामध्ये मी तर म्हणेन किमान 2 ते 3 मोठे फटके तुम्हाला खेळायचे. यानंतर देखील तुम्हाला एक चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. टीम एकविरा मानकोली विपक्ष टीम तुम्हाला सुरई इन ॲक्शनमध्ये दिसेल. एका बाजूला सुजित पाटील, आकाश पाटील, निशांत पाटील, तर दुसऱ्या बाजूला तुम्हाला पाहायला मिळतील अर्थातच दीपेश माली, यशपाल माली. अगदी विचार केला तर अनेक वर्षांपासून ज्या खेळाडूंचा वर्चस्व भिवंडी टेनिस बॉल क्रिकेटवरती राहिला आहे, ते सितारे तुम्हाला नेक्स्ट मॅचमध्ये इन ॲक्शनमध्ये दिसतील. चला प्लीज अंपायर, मॅच स्टार्ट करायची आहे. 12 बॉल इथनं 32चं इक्वेशन. मॅचच्या दृष्टिकोनातून विचार केला तर हे षटक अगदी डिसायडर. या ओव्हरमध्ये 10 पेक्षा कमी रन जर खर्च केल्या तर मॅचचं पारडं अगदी टीम पिंपलनेरच्या बाजूने जड होईल. पण या ओव्हरमध्ये जर महेंद्र कामनकरने चांगली फलंदाजी केली, 15 पेक्षा जास्त रन्स या ओव्हरमध्ये जर बनवल्या, तर टीम पिंपलास आपल्याला अगदी शेवटच्या चरणापर्यंत संघर्ष करताना दिसेल. मॅचचे भरपूर सारे पैलू आहेत, भरपूर सारे प्रश्न इथं निर्माण तर होत आहेत, पण या सर्व प्रश्नांची उत्तरं अगदी आपल्याला येणारी 2 षटकं इथं देऊन जातील. तिसऱ्या षटकामध्ये बॉलिंग मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय धीरज गायकवाड. चला प्लीज थोडं फास्ट केला टीम पिंपलनेर. फील्ड सेटअप आपण पाहू शकता. अगदी या तिसऱ्या षटकासाठी कव्हरला फिल्डर तुम्हाला पाहायला मिळतो की एक्स्ट्रा कव्हर एक फिल्डर तुम्हाला पॉईंटला, एक शॉर्टरमॅन रिजनला फिल्डर, त्यानंतर तुम्हाला लॉंग ऑफला अर्थातच ऋतिक मात्रे पाहायला मिळतील. पहिलाच बॉल महत्वाची विकेट. ज्या खेळाडूवरती मी तर म्हणेन अर्धी टीम पिंपलास निर्भर होती, तो खेळाडू इथनं आता डगआउटमध्ये आपल्याला जाताना दिसेल. बिग विकेट. महेंद्र कामनकर इज गॉन. अगदी विचार केला तर अगदी महत्वाची विकेट होती.
कारण या खेळाडूवरती इथनं भरपूर काही निर्भर होतं, कारण भरपूर चांगली बॅटिंग अगदी पहिल्या षटकामध्ये महेंद्रने केली होती. 2 चौकार 2 षटकार त्याच्या बॅटमधनं आले होते. बट आता इथनं त्या महेंद्रला डगआउटमध्ये जावं लागेल. आता इक्वेशन कठीण होतं. 11 बॉल 32ची गरज आहे. एक महत्त्वाच्या सिच्युएशनवरती इथनं महेंद्र आपल्या टीमला सोडून चाललेत. बट इथनं अजून देखील मी म्हणे मॅच संपली नाही आहे, मॅच भरपूर बाकी आहे. 11 बॉल 32 चेजेबल आहेत, डिफेंडेबल देखील आहेत. पण ज्याप्रमाणे धीरजने या षटकाची सुरुवात केली आहे, कुठे ना कुठे इथनं त्याचा कॉन्फिडन्स लेवल देखील हाय झाला असेल. कारण बिकॉज एक जेव्हा तुम्ही एक यंगस्टर गोलंदाज, एक मी म्हणे अनुभवी एक चांगल्या खेळाडूची जेव्हा विकेट घेतो, तेव्हा त्याचा खेळ आणखीन एक तुम्हाला चांगला पाहायला मिळतो. इथं नक्कीच एक सुवर्ण संधी आहे. जर रोशन पाटील याने षटकारांची हॅट्रिक तब्बल कंप्लीट केली तर आमचे आकाशजी घरत यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. अर्थात दोन्ही फलंदाजांसाठी संधी आहे. इथनं बॉल हवेमध्ये, फिल्डर इथनं सचिन गायकवाड प्रयत्न तर करतील. भरपूर चांगली फिल्डिंग, तर रन्स वाचवलेत आपल्या टीमसाठी. तर इथनं एक जर मिस्टेक झाली असती तर इथनं 4 किंवा 6 धावा मिळाल्या असत्या. बट इथनं सध्याच्या घडीला नाट्यमय क्रिकेट पाहायला मिळतोय. नशिबाची साथ टीम पिंपलासकडे आहे. तब्बल या धावा अंपायर असतील 4. एफर्ट भरपूर चांगला सचिन गायकवाडचा लॉंग ऑन रिजनला राहिला. पण इथनं कुठे ना कुठे थ्रो, थोडासा आउटफील्ड इथनं धोका देते टीम पिंपलनेरला. कारण जर आपण या गोष्टीचा विचार केला तर अगदी आपण 2019चं विश्वचषक बघितलं तर त्याच्यामध्ये बेन स्टोक्सच्या बॅटला अगदी बॉल लागून चौकार गेला आणि त्यानंतर गेम चेंज झाले आणि टीम इंग्लंडने फायनल जिंकली. अशा भरपूर साऱ्या गोष्टी आहेत ज्या क्रिकेट पतलावरती कधी कधी जेव्हा मेहनत कमी पडते तेव्हा नशीब देखील साथ देतो. आणि तेच चित्र इथं सध्याच्या घडीला चाललं, कारण एफर्ट्स तर लावले जातात पण नशिबाची देखील तितकी साथ असणं गरजेचं आहे. आणि ती साथ सध्याच्या घडीला टीम पिंपलासला मिळते. पुढचा बॉल यावेळेस देखील अंपायरसाठी वेट करू. उजव्या ऑफस्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल येतोय. प्रेशर इथनं दोन्ही टीम्सवरती आहे. कारण इक्वेशनचा आता आपण जर विचार केला, ही एक्स्ट्रा रन धावफलक तब्बल जाऊन पोहोचलाय 40 वरती. म्हणजे अर्थात जिंकण्यासाठी तब्बल गरज असेल 27 धावेंची. 27 धावेंची गरज आहे या षटकामध्ये. अजून देखील 4 बॉलचा खेळ बाकी आहे. किमान 2 मोठे फटके इथनं फलंदाजांना शोधावे लागतील. पुढचा बॉल, हा बॉल देखील सोडून दिला. उजव्या ऑफस्टिकच्या अगदी बाहेर आहे. थोडा इथनं मी म्हणेन चर्चा करणं गरजेचं आहे. कारण मॅच अगदी एकदम महत्त्वाच्या सिच्युएशनमध्ये आहे. कारण मी अगोदर देखील उल्लेख केला होता की हे डिसायडर ओव्हर आहे. या ओव्हरमध्ये जर 15पेक्षा जास्त रन्स काढल्या गेल्या टीम पिंपलासच्या माध्यमातून तर अगदी आपल्याला मॅच बॅलन्स दिसेल. बट इथं कमीत कमी रन जर खर्च झाला तर टीम पिंपलनेर या मॅचमध्ये पुढे दिसेल. पुढचा बॉल, हा बॉल देखील सोडून दिला. हा बॉल देखील वाईड आहे. आता अगदी चर्चा करणं गरजेचं आहे. विजय गायकवाड नक्कीच आता चर्चा करणार आहेत. कारण अगदी माहिती आहे या चरणावरती या मिस्टेक्सना आपल्याला या स्पर्धेमधनं बाहेर घेऊन जाऊ शकतात. धीरज गायकवाड एक चांगला गोलंदाज आहे, यंगस्टर आहे. भरपूरदा त्याला आपण नक्कीच चांगली गोलंदाजी करताना अगदी ग्रामीण क्रिकेटमध्ये बघितलं आहे. पण सध्याच्या घडीला इथं प्रेशरमध्ये आहे. प्रेशरमध्ये मिस्टेक्स होणं भरपूर मी तर म्हणेन एक भाग आहे. बट प्रेशरमध्येच मी म्हणेन एक चांगला खेळाडू देखील तयार होतो. आणि इथनं यस, जी चर्चा केली गेली होती त्या चर्चेचा इथनं फायदा मिळतो. बॅटची एज लागली आहे. कोणतीही मिस्टेक इथनं विजय गायकवाड देखील करणार नाहीये. आणखीन एक धक्का इथनं टीम जॉयल पिंपलासला लागतोय. अगदी मिस्टेक तर भरपूर झाला या षटकामध्ये. कारण अगदी 3 व्हाईट बॉल आपल्याला या ओव्हरमध्ये पाहायला मिळाले. बट त्यानंतर ही जी महत्त्वाची विकेट आहे ना, ही गोष्ट गरजेची आहे. कारण लिमिटेड एडिशन क्रिकेटमध्ये आपण काय पाहतो की भरपूरदा कॅप्टन्स आपल्या बॉलरला मी तर म्हणताना एक गोष्ट सांगतच असतात की 10-12 रन गेल्या तरी चालतील. बट अपोनंट टीमचे जे महत्त्वाचे 1 ते 2 विकेट्स आहेत ते तू काढ. आणि त्याचप्रमाणे या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळालं महेंद्र कामनकरची एक विकेट. त्यानंतर आपल्याला आता इथनं रोशन पाटीलची देखील विकेट येताना दिसली. कुठे ना कुठे हे गेम चेंजिंग षटक राहिलं. कारण आता समीकरण जर आपण बघितलं गेलं तर येणारे 9 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी अजून देखील गरज असेल तब्बल 25 धावेंची. धावेंची गरज आहे येणाऱ्या तब्बल 9 बॉलमध्ये. चला प्लीज थोडं फास्ट केला टीम पिंपलनेर. कारण अगदी मॅच अगदी क्लोज एकदम मी तर म्हणेन भरपूर चांगली मॅच सुरू आहे. 9 बॉल 25.
इथं देखील भरपूर चांगली डिलिव्हरी टाकली आहे. आणखीन एक डॉट बॉल, क्या बात आहे. धीरज गायकवाड 3 वाईट बॉल जरी या ओव्हरमध्ये टाकले असले तरी सुद्धा या ओव्हरमध्ये मी तर म्हणेन मॅचचा रिझल्ट तो डिसाईड करतोय. कारण उल्लेखनीय एक दर्शनीय कामगिरी धीरज गायकवाड या मॅचमध्ये करतो. आमचे आकाजी घर त्यांच्या माध्यमातून मनोज पाटीलसाठी प्रति षटकारास 500 रुपये. आणि इथं प्रति षटकाराचा उल्लेख केलाय. बॉल हवेमध्ये आहे. सचिन गायकवाड फक्त प्रयत्न करतील कारण त्यांना देखील बीट करून हा बॉल गेला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. ज्या फटक्याची गरज होती तो फटका आला बॅट्समन मनोज पाटीलच्या बॅटमधनं. मॅच अजून भरपूर बाकी आहे. आणि अगदी विचार केला तर मी म्हणेन या बॉलवरती एक मिस्टेक झाली. कारण लास्ट ज्या डिलिव्हरी ज्या डॉट बॉल आलेत किंवा ज्या बॉलवरती विकेट्स आले त्या डिलिव्हरी जर आपण बघितल्या तर गुडलँड स्पॉटवरती होत्या. पण हा बॉल अगदी जर आपण विचार केला तर स्लॉटमध्ये ओव्हर पिच बॉल होता आणि त्याचा फायदा इथं फलंदाजाने देखील घेतला. षटकार आला. संघर्ष दोन्ही टीमच्या माध्यमातून सुरू आहे कारण कोणत्याही संघाला ही स्पर्धा इथनं सोडायची नाही आहे. कारण अगदी विचार केला तर आता इक्वेशन जी आहे 7 बॉल 19 धावांची गरज. इथं धीरज गायकवाड नक्कीच प्रयत्न करेल. डॉट बॉल यायला हवा. त्याच पलीकडे मनोज पाटील नक्कीच प्रयत्न करेल की या बॉलवरती आणखीन एक विकेट यायला हवा आहे. शेवटचा बॉल या षटकामधला. आणि इथनं आडवा बाटणे खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर उपस्थित आहे सचिन गायकवाड. फिल्डिंग भरपूर चांगली गेली आहे. फक्त एकच धाव मिळणार आहे. आणि सध्याच्या घडीला 3 षटकांची झाली आहे समाप्ती. अवघ्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जर आपण बघितलं तर 49. येणारे 6 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी अजून देखील बनवायचे असतील कंपल्सरी 18 धावा. अगदी विचार जर आपण केला तर या मॅचमध्ये सध्याच्या घडीला मी म्हणेन पारडं जड आहेत टीम पिंपलनेरचं. पण 18 धावा चेजेबल आहेत. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण भरपूरदा 18 धावा चेज होताना बघितल्यात. बट इथनं बॅट्समन मनोज पाटील आपल्या टीमला जिंकून देतील का की अन्यथा इथनं टीम पिंपलनेरचे गोलंदाजीनं चांगली गोलंदाजी करून आपल्या टीमला पुढच्या फेरीमध्ये घेऊन जातील का. भरपूर सारे प्रश्न आहेत. 6 बॉल 18ची गरज आहे. आजच्या दिवसामध्ये सध्याच्या घडीला आपण जर विचार केला आपण लास्ट 2 मॅचेस बघितले तर अगदी आपल्याला वन साइडेड पाहायला मिळाले. बट सध्याच्या घडीला ही जे 2 जवळचे संघ आहेत टीम पिंपलनेर आणि पिंपलाची ही आपल्याला एक क्लोज इन्काउंटर मॅच सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आणि प्रत्येक अगदी प्रश्न आता हा पडला असेल की दुसऱ्या धावेची गरज होती का. कारण जर विचार केला तर स्ट्रायकर एंडला अक्षय आले असते. ज्या अक्षयने देखील आतापर्यंत त्या मॅचमध्ये भरपूर चांगली बॅटिंग केली आहे. कदाचित अक्षयवरती थोडा विश्वास करण्यावरती आता मोठे फटके नाही आले तर या सामन्यामध्ये आपल्याला बाहेर जाताना दिसेल संघ पिंपलास. कारण अगदी विचार केला मॅचमध्ये महेंद्र कामनकरने भरपूर चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर अक्षय पाटीलचा देखील भरपूर चांगला खेळ राहिला. पण अजून देखील प्रश्न हा पडलाय की मॅच फिनिश करेल कोण. आणखीन एक चांगली डिलिव्हरी. जबरदस्त गोलंदाजी. अंडर प्रेशर यॉर्कर एक्झिक्यूट करणं भरपूर कठीण असतं. बट ती गोष्ट सध्याच्या घडीला सागर गायकवाड आपल्या टीमसाठी करून दाखवतोय. कारण अगदी विचार केला तर टीम धीरज गायकवाड आणि सागर गायकवाड जितकं कौतुक करू तितकं कमी आहे. यावेळेस बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार इथं दरम्यान आला. पण मी म्हणेन कुठे ना कुठे उशीर झाला. कारण जर विचार केला ना आपण एक्झाममध्ये जेव्हा आपण एखाद्या एक्झामला जातो ना तेव्हा आपल्या डोक्यामध्ये त्या प्रश्नाचं उत्तर त्या वेळी असायला हवं आहे. एक्झाम हॉलमधनं बाहेर आल्यानंतर त्या प्रश्नाचं उत्तर आठवलं तर त्याचा काही फायदा नसतो. त्याचप्रमाणे चित्रितनं सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. अगदी ज्या फटक्यांची गरज तुम्हाला अगदी निर्णायक वेळेवरती होती तेव्हा तो गोलंदाजी करण्यासाठी आला. तो थोडासा माग ठरला हरकत नाही आहे. बट त्याच्या एक पैलूने कुठे ना कुठे टीम पिंपलनेरला अगदी विजयाच्या